सर्वप्रथम मला आभार मानायचे सिग्नेट प्रकाशनचे, ज्यांनी मला इथे ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायला बोलवलं आणि हा सन्मान मला दिला. ते आमच्या कार्यकारिणीचेच आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत, वेळोवेळी व्यवस्थित सल्ले देतात, म्हणून इथपर्यंत प्रगती झालेली आहे हे मी आधीच सांगते. आजच्या उत्सवमूर्ती उमादेवी, त्यांचे यजमान न्यायाधीश साहेब मकरंदजी, संदीप, इथे अनेक जण बसलेले आहेत, त्या सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छिते की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं, त्याच्यामध्ये आपल्या सदिच्छांचा खूप म्हणजे खूपच मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. आपल्या सदिच्छांची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या मागे होती आणि म्हणूनच मी इथपर्यंत येऊ शकले. त्याच्यासाठी अत्यंत नम्रपणे आपल्या सर्वांना आधी अभिवादन करते. माझ्या इथे माझ्या मोठ्या बहिणीसारख्या प्रतिभाताई बसलेल्या आहेत. ज्या दिवशी मी कार्याध्यक्ष म्हणून खुर्चीवरती बसले, गंधा जोगळेकरांच्या खुर्चीवर बसताना मला खूप संकोच होत होता, पण त्या दिवशी तो क्षण हा प्रतिभाताईंच्या आशीर्वादाने आणि साक्षीने मी तिथे बसलेली होते आणि त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आणि सदिच्छा घेऊन मी या मोठ्या पदाला सुरुवात केली. आणि जेव्हा मला अशा काही संधी समोर चालू येतात, तेव्हा माझ्या या मोठ्या बहिणीचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असतो. त्याच्याबद्दल सुद्धा प्रतिभाताई मी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मी घेते. आज अत्यंत आनंदाचा दिवस अशासाठी मी म्हणते की सहसा आपण महाराष्ट्रीयन लोक, आपण मराठी लोक हे दुसऱ्या भाषेच्या वाटेला सुद्धा जात नाही. आपण आपली मराठी इतकी घट्ट कवळून बसतो की दुसऱ्या भाषेत काय चाललं आहे याचं दार किलकिल करून सुद्धा आपल्याला बघावीशी इच्छा वाटत नाही. आणि इथे माझे एक मैत्रीण ही स्वतः तेलुगू भाषिक असताना मराठीवरती तर प्रभुत्व मिळवतेच, पण मराठी वाङ्मयातला जो सर्वात अवघड भाग आहे आणि जो आत्म्याचा उद्गार आहे असं आम्ही समजतो, त्या कविता लेखनावर सुद्धा अधिराज्य मिळून बघते आहे. याच्याबद्दल आपल्याला त्रिवार सलाम करावासा वाटतो. म्हणजे इथे बसलेल्या आम्ही समस्त मराठी लोकांनी खरं म्हणजे आपल्याकडून खूप उचलण्यासारखं आहे की आपल्यासारखे सुद्धा खूप लोक आमच्या सहवासात येतात. प्रत्यक्ष सहवासात जरी आले नाही तरी टागोरांचं वाचण्यासाठी, साहित्य वाचण्यासाठी बंगाली शिकायची आम्ही तसदी घेत नाही, किंवा व्यासराय बल्लाळांच्या सारखी मोठी व्यक्ती जेव्हा कादंबरी लिहिते, बंडाळे, तेव्हा सुद्धा आम्ही कानडी भाषा शिकायची तसदी घेत नाही, किंवा गुजरातीमध्ये काय चाललंय त्याच्यासाठी आम्ही गुजराती शिकायची तसदी घेत नाही. पण आपण मात्र मराठीचं बोट धरून आज पारिजात फुलवलेला आहे. एवढंच नाही तर पारिजात भाग 1 आणि पारिजात भाग 2 या आपल्या कविता संघाच्या निमित्ताने मराठी काव्य प्रांतामध्ये पारिजाताचा सडा मला खूप आनंद झाला, खरोखर आनंद झाला. आणि काही गोष्टी या खरोखर खूप समाधान देणाऱ्या असतात. त्याच्यातला हा माझा एक आनंदाचा दिवस आहे असं मी मानते. नुकतीच पद्माताई गोळे यांची जन्मशताब्दी झाली आणि पद्माताई गोळ्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्याही पदावर पोहोचा, तुम्ही कितीही पैसे मिळवा, जगामध्ये कुठेही जा, पण तुम्ही तुमच्यातला माणूस पण सोडू नका. जर तुम्ही हे सगळं मिळवलं आणि जर तुम्ही पशुवत वागलात तर त्याला काहीही किंमत नाही. त्यामुळे स्वतः माणूस पण हे सांभाळायचं, याची फार मोठी खूण आपल्या मनोगतात दिसते आणि मग त्या सगळ्या म्हणण्याला अर्थ असतो. खूप लोक चांगले वक्तृत्व करतात
पण चारित्र्य संपन्नता हा बेस असावा लागतो. खूप लोक चांगले लिहितात, पण सुंदर मन याचा कुठेतरी प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडावं लागतं. एवढंच नाही, ते असावं लागतं मुळामध्ये. तर ही मनाची जी मंजुषा आहे, त्या मनाच्या मंजुषा ही जास्तीत जास्त समृद्ध आणि श्रीमंत असणारे असं आपण आहात, याच्यासाठी आपल्यातल्या मानवतेला सुद्धा मी सलाम करते. यांनी मनोगतात असं म्हटलेलं आहे की शिक्षण कधीच पूर्ण होत नसतं. हे आपण नुसतं वाक्य म्हणतो आणि ते असं गोंजारत बसतो, पण ते प्रत्यक्ष आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरत नाही. पण तुम्ही ते व्यक्तिमत्व उतरवलेलं आहे. तुम्ही मराठीचा अभ्यास केला, अध्ययन केलं, ते आपल्या अंगी मुरवलं आणि मग तुम्ही असं म्हणता की शिक्षण कधीच पूर्ण होत नसतं, त्यासाठी एक जन्म सुद्धा अपुरा आहे. खूप वाक्याला आपल्या वाक्य सुद्धा ना अशी मेघ मारण्यासाठी अशी रत्नकणं घेऊन आलेली आहेत असं मला वाटतं. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आयुष्यात गुरुचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे. आणि खरोखर ही वाक्य इतकी तुमच्या मनोगतातली मोलाची आहेत की कोणताही माणूस हे मनोगत वाचून काय म्हणणार, तर या बाईचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, कारण तिच्यापाशी नैतिकता आहे. ज्या माणसापाशी नैतिकता नसते त्या माणसाला पुढे राहणं शक्यच होत नाही. कारण तिच्या पायाच्या भोवती जो परीघ असतो तो इतका संकुचित असतो की त्या संकुचिततेच्या पलीकडे त्यांना काही दिसतच नाही. पण आपल्या आई वडिलांना जिथे लोक आज मानत नाही, जिथे गुरुचं स्मरण आज लोक करायला विसरतात, तिथे तुमचं वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. पुढचं लगेच एक चमकदार वाक्य येतं की मी आईच्या कुशीत मोठी झाले. या बात आहे. हे एक वाक्य म्हणजेच खरं म्हणजे कळत आहे. मी आईच्या कुशीत मोठी झाले. सगळ्यात हे श्रीमंत स्थळ असतं मोठं होण्यासाठी की आईच्या कुशीत वाढणं. आईच्या कुशीत वाढणं या दोनच शब्दाभोवती अर्थांची केवढी समृद्ध वलय आपल्या मनामध्ये उमटतात. ही समृद्धता, हे मोठेपण, हे जे अशिक्षित आईच्या कुशीत सुद्धा मिळू शकतं, जे 100 विद्वान तुम्हाला देणार नाहीत, तर अशी आई यांना लावलेली आहे. दुसरं ते असं म्हणतात की जग खूप सुंदर आहे. खरोखर हा बोरकरांचा विचार आहे. जग खूप सुंदर आहे. असुंदरता आहे, पण सुंदरता नसती तर हे जग पुढे चाललंच नसतं. पुढे ते असं म्हणतात की या पृथ्वीला आपण भूमाता म्हणतो. भूमातेची व्यथा या मातेच्या मनातून सांगते तेवढेच सुंदर, संपन्न, प्रदूषण रहित, प्रगतीने सुशोभित, हिरवीगार, हसत डोळणाऱ्या भूमातेचे संरक्षण करावे. किती सुंदर आणि पवित्र मन या बाईचं. नावही उमा आहे. नावही उमा आहे. उमा म्हणजे पार्वती. उमा म्हणजे नवसृजन. नवसृजन करण्याची शक्ती, आणि नवसृजन करण्याची शक्ती ही बाईच्या ठिकाणीच असते हे नक्की. पुढे असं म्हणतात की माझं म्हणणं एवढंच आहे की सगळं जे करायचंय ते शांततेत करा. दुसऱ्या व्यक्तीला त्रास होईल, तिचं नुकसान होईल, तिला क्लेश होतील, असं काहीही करू नका. दंगलीमुळे किती नुकसान होतं, आतंकवादाचे किती भयानक परिणाम होतात. हे सारे प्रगतीच्या मार्गातले अडथळे नाही आहेत का? लढा जनतेच्या हितासाठी, हक्कासाठी, प्रगतीसाठी हवा. पृथ्वीचा समतोल राखून, पर्यावरण सांभाळून प्रगती पथावर कल्पनाकृती साकारा. बरोबर आपले हे सगळे विचार, मी सगळं वाचत नाही, पण आपण हे सगळं जरूर वाचा. पुढे त्या म्हणतात की मी अमराठी आहे. लग्न करून महाराष्ट्रात आले, मराठी बोलायला, थोडेफार लिहायला शिकले. मुळातच मराठीचं वाचन कमी. उमाते मी सांगू का, वाचनाचा आणि सुसंस्कृतपणाचा किती संबंध येतो असं प्रश्न विचारण्याची आज वेळ झालेली आहे. जो जास्त सुशिक्षित तो जास्त असंस्कृत आहे का काय असं वाटायला लागतं. असा भोवताल म्हणून असं वाटायला लागतं. तर सुसंस्कृत मन हे मी नेहमी म्हणते की जसे देणगी असते, चांगलं दिसायची
चांगलं रूप तुम्हाला मिळणं, चांगला गळा तुम्हाला मिळणं, चांगलं लिहिता येणं तुम्हाला मिळणं, ही जशी दैवी देणगी आहे तसं सुसंस्कृत मन ही दैवी देणगी आहे. आणि ते ज्याच्याजवळ असतं ना तो जन्मभर श्रीमंतच राहतो, तो श्रीमंतच निर्मिती करतो, तो चांगली निर्मिती करतो. साधारणपणे अशा सुसंस्कृत मनाकडून असंस्कृत गोष्टी या त्यांनी म्हटलं तरी होत नाही. त्या व्यक्तिमत्वाच्या तुम्ही आहात. आणि आज या निमित्ताने मला एक चांगलं व्यक्तित्व भेटलं याचा मला खूप आनंद झाला. अशी व्यक्तित्व सुद्धा फार विरळ झालेली आहेत. त्यांची फक्त एक मला आवडलेली कोणी ही कविता वाचते, पुढे कवी संमेलन आहे. सिग्नेटनी अशीच अनेक पुस्तकं काढावीत. कारण काय असं का जे प्रथित यश असतात त्यांच्यावरती थाप मारण्यासाठी, पाठीवरती थाप मारण्यासाठी अनेक हात असतात. पण जे आत्ता आत्ता उठून चालायला लागलेले आहेत त्यांचं पोट धरणं आणि त्यांना धरून पुढे नेणं ही किमया काही थोडे लोकच करू शकतात. त्याच्यापैकी ही आडकर भावंडे आहेत. तर या दोघांचंही मी त्याच्यासाठी काय म्हणू आता आपल्या सर्वांच्या तर्फे कौतुक करते, आनंद व्यक्त करते. आणि अशा चांगल्या कविता आमच्या हल्ली सिग्नेटतर्फे तुम्ही प्रकाशित करा. प्रतिभाताई तुम्हाला छान मार्गदर्शन करायला आहे सध्या. तर या सगळ्याचं मिळून एक चांगलं दालन कवितेचं समृद्ध होते असं मी म्हणते. कोण नावाची त्यांची कविता आहे. कोसळत्या पावसाला कोण थांबवणार, कोसळत्या पावसाला कोण थांबवणार, वाहत्या पाण्याला कोण अडवणार, खवळलेल्या लाटांवर कोण टिकणार, वाहत्या वाऱ्याला कोण रोखणार, भूगर्भातील कंपनाला कोण पकडणार, पेटत्या अग्नीला कोण आवरणार, कोण घनदाट अंधारात कोण लपून बसणार, सूर्याच्या प्रकाशाला वाट कोण दाखवणार, प्रकृती विकृतीलाच सृष्टी सारे म्हणणार, प्रकृती विकृतीलाच सृष्टी सारे म्हणणार अशी सुंदर कविता उमाताईंनी आपल्या हातात दिलेली आहे. जाता जाता फक्त एक लहान बहीण म्हणून तुम्हाला एक सुचवून जाते बघा.